नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचे लाडू, कुळिथाचे लाडू। परंतु कुळीथ हे भेटत नाही, त्यामुळे आपल्याला घरगुती असणाऱ्या वस्तूंपासून तयार केलेले लाडू आपण खाणार आहोत। तर बघा, रेसिपीसाठी काय लागणार आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले, मिरच्या धुवून घेतल्या, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर आणि ही काही चिरलेली पिठामध्ये मिक्स करण्यासाठी कोथिंबीर आणि जिरे आणि हवं लागणारं मीठ जसं लागेल तसं। आता पीठ कोणतं घेतलं आहे आपण, हे आहे गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये थोडं मिक्स करायचं आहे डाळीचं पीठ। तर आता आपण हे जिन्नस जे आहे सर्व हे मिक्सरमधनं काढूया। मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि अगोदर थोडंसं ओबडधोबड काढलेलं बाजूला ठेवलेलं आहे आणि हे थोडं बारीक केलेलं आहे। आता हे जे ओबडधोबड केलं आहे आपण पिठामध्ये घेऊ। त्यानंतर त्यात हवं तेवढं मीठ टाकू आणि यातला आणखीन बारीक हे टाकू आणि ही चिरलेली जी कोथिंबीर होती ती आपण यात घालू। आता हे पीठ आपण काय करू, मिक्स करून घेऊ। पाणी घेतलंय, हळद आणि थोडी हळद घालू आणि हे पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं। गव्हाचं पीठ जसं भिजवतो आपण तसं पीठ मळून घेतलेलं आहे। तेलाचा हात लावून त्याला छान असं मळून घ्यायचं। त्यानंतर आता हे पीठ आपण काय करणार, रिस्टेट होण्यासाठी झाकून ठेवणार। आपण कुकर घेतला आहे, त्यात तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्यात जिरे व मोहरी टाकायच्या। तेल तापलं का त्यात आपण काय टाकायचं, जिरे आणि थोड्याशा मोहरी आणि थोडी हळद टाकायची आणि आपण हा मसाला काढलेला हा मसाला टाकून द्यायचा। ही मसाला थोडासा परतू द्यायचा, ते तेल सुटेपर्यंत छान। आता यात हवं तेवढं आपण हे मिक्सरचं पाणी टाकून त्यामध्ये ते टाकून दिले आणि भरपूर असं पाणी टाकायचं, कारण त्याला उकळण्यासाठी पाणी लागणार आहे। त्यामुळे भरपूर पाणी टाकलं मी त्यामध्ये। त्याचं पाणी हे फार चवदार आणि चविष्ट लागतं। आणि मीठ टाकायचं। पाणी आपण फोडणी दिलेलं हे छान उकळी येईपर्यंत त्याला गॅस चालूच राहू द्यायचा। आणि आता आपण हे पीठ रिसेट झालेलं आहे। आता ह्या पिठातला हा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं मळून घेतला की थोडंसं पीठ घ्यायचं, पोळपाटावर ह्याचे लाडू काय करायचे, असे वळून घ्यायचे। या पद्धतीने असे लाडू काय करायचे, वळून घ्यायचे। असं सगळे लाडू काय करायचे, वळून घ्यायचे। जितके बारीक केले तितके छान आणि चविष्ट लागतात ते। पीठ लावायचं त्याला। लाडू टाकण्याच्या अगोदर आपण याच्यावर पीठ टाकलेले आहे आणि नंतर मग आपल्याला त्यात काय टाकायचं आहे, आपण वळलेले लाडू टाकायचे आहे। सगळे लाडू आपण वळून घेतलेले आहे आणि पाण्यालाही छान उकळी आलेली आहे आणि उकळीच्या पाण्यामध्ये आपण आता हे लाडू टाकत आहोत। एक एक करून आपल्याला असे लाडू टाकायचे आहे आणि हे माझ्या मुलीने छान, तिला चकली खायला केलेली आहे नाही। आता याला छान उकळी येत आहे आणि आता आपण काय करणार आहोत, कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 ते 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत। अर्धा तास त्याला होऊ दिला आहे आणि आता आपण त्याची शिट्टी काढून बघणार आहोत आपले लाडू कसे झाले। बघा, खूप छान आपले लाडू झाले आहे आणि आता मी ते सर्व करत आहे। आणि याला आणखीन दुसरे एक नाव आहे, शेंगुळेही म्हणतात याला। बघा, ज्याला आवडले त्यांनी लोणच्यासोबत खायचे किंवा लिंबूसोबत खायचे। कशी वाटली रेसिपी?
बेस्ट. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. कशी वाटली तेही सांगा.